नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्टडी मास्टर मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण महा-टी-ई-टीच्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामधला एक असा टॉपिक कव्हर करणार आहोत जो तुम्हाला हमखास मार्क्स मिळवून देणार आहे. आणि तो म्हणजे बुद्धिमत्ता आणि मानसशास्त्र. आता तुम्ही म्हणाल, हा टॉपिक इतका महत्त्वाचा का आहे? बघा, ह्या एका मास्टर क्लासचा जर तुम्ही लक्ष देऊन अभ्यास केलात ना, तर महा-टी-ई-टीच्या पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही परीक्षांमध्ये तुमचे 1 ते 2 गुण 100% फिक्स होणार आहेत. चला तर मग अजिबात वेळ न दवडता आजच्या या सत्राला सुरुवात करूया. आजच्या या विशेष सत्रामध्ये आपला नेमका फ्लो कसा असेल ते एकदा पटकन बघून घेऊया. आपण सुरुवात करू बुद्धिमत्तेचे विविध सिद्धांत आणि स्पिअरमॅन, गिलफोर्ड यांच्या मॉडेल्सपासून. त्यानंतर आपण आयक्यूचं सूत्र आणि महत्त्वाच्या बुद्धिमापन चाचण्या पाहू. पुढे जाऊन भावनिक बुद्धिमत्ता समजून घेऊ आणि अगदी शेवटी परीक्षेत लक्षात ठेवण्यासाठी एका जबरदस्त रॅपिड फायर उजळणीसह काही प्रो टिप्स पण आपण पाहणार आहोत. हा आराखडा फक्त डोळ्यांसमोर ठेवा, म्हणजे आपला अभ्यास अगदी योग्य दिशेने जाईल. तर वळूया आपल्या पहिल्या आणि अतिशय महत्त्वाच्या विभागाकडे, टी-ई-टी विशेष बुद्धिमत्ता सिद्धांत. आता हे बघा, आल्फ्रेड बिने हे नाव तुम्ही विसरून चालणारच नाही. यांना बुद्धिमत्ता चाचणीचे जनक असं म्हटलं जातं. झालं असं होतं की फ्रेंच सरकारने जेव्हा त्यांना शालेय मुलांच्या अडचणी शोधण्याचं काम दिलं, तेव्हा 1905 मध्ये त्यांनी जगातील पहिली कसोटी विकसित केली. इथे तुमच्यासाठी एक मोठी प्रो टिप आहे बरं का. मानसिक वय म्हणजेच मेंटल एज ही जी भन्नाट संकल्पना आहे ना, ती याच आल्फ्रेड बिने यांनी जगाला दिली. आणि हो, त्यांचा एक घटक सिद्धांतसुद्धा खूप गाजलाय. हे चारही मुद्दे म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने अगदी सुवर्ण समान आहेत, हे नक्की लक्षात ठेवा. आता यापुढचा सिद्धांत आहे हॉवर्ड गार्डनर यांचा. गार्डनर यांनी 1983 मध्ये त्यांच्या फ्रेम्स ऑफ माइंड या पुस्तकात बहुआयामी बुद्धिमत्ता हा सिद्धांत मांडला. त्यांचं असं ठाम मत होतं की बुद्धिमत्ता ही काही एखादी एकच गोष्ट नाहीये, तर ती अनेक वेगवेगळ्या स्वतंत्र घटकांनी बनलेली असते. उदाहरणाने सांगायचं तर एखाद्या कवीकडे किंवा लेखकाकडे शब्दांशी खेळण्याची भाषिक बुद्धिमत्ता खूप जास्त असते, राईट? पण त्याचवेळी एका खेळाडूकडे शारीरिक हालचालीविषयक बुद्धिमत्ता जास्त प्रबळ असते. हे दोन्ही प्रकार पूर्णपणे वेगळे आणि स्वतंत्र आहेत, हेच गार्डनर यांना सांगायचं होतं. आता येऊया विभाग 2 कडे, जिथे आपण चार्ल्स स्पिअरमन आणि जे.पी. गिलफोर्ड यांच्या मॉडेल्सची चर्चा करणार आहोत. इथे चार्ल्स स्पिअरमन आणि एडवर्ड थॉर्नडाईक यांच्यात एक खूप मोठा वैचारिक वाद होता. तो समजून घेऊ. स्पिअरमन यांनी 1904 मध्ये द्विघटक उपपत्ती मांडली. त्यांच्या मते बुद्धिमत्तेचे फक्त 2च घटक असतात. एक म्हणजे जी फॅक्टर, म्हणजेच सामान्य घटक, जो आपल्याला जन्मजात मिळतो. आणि दुसरा म्हणजे एस फॅक्टर, म्हणजेच विशेष घटक, जो आपण सराव आणि शिक्षणातून मिळवतो. पण थॉर्नडाईक यांनी याला कडाडून विरोध केला. त्यांनी बहुघटक उपपत्ती मांडली आणि सांगितलं की बुद्धिमत्ता ही अशी 2 घटकांनी नाही, तर अनेक स्वतंत्र सूक्ष्म घटकांनी बनलेली असते. हा फरक परीक्षेत खूप वेळा विचारला जातो. याच प्रवासात आणखी एक गाजलेलं नाव म्हणजे जे.पी. गिलफोर्ड. गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचा त्रिमितीय सिद्धांत मांडला. यालाच आपण स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट असंही म्हणतो. आशय, प्रक्रिया आणि फलित अशा 3 मितींवर हा सिद्धांत आधारलेला आहे. आता लक्ष द्या, या सिद्धांतातील आकड्यांचा जो प्रवास आहे ना, तो तुम्हाला पाठच असायला हवा. सुरुवातीला त्यांनी बुद्धिमत्तेचे 120 घटक सांगितले, मग त्यात थोडी सुधारणा करून ते 150 केले आणि शेवटी फायनल 180 घटक मांडले. परीक्षेत बहुपर्यायी प्रश्नांसाठी हे 120, 150 आणि 180 हे तिन्ही आकडे याच क्रमाने लक्षात ठेवणं मस्ट आहे. चला आता वळूया विभाग 3 कडे. हा टी-ई-टीचा अत्यंत आवडता विषय आहे, बुद्धिगुणांक आणि मानसिक वय. सर्वात आधी हे मानसिक वय किंवा मेंटल एज म्हणजे नेमकं काय, हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. वर्गातील एखाद्या मुलाची बुद्धी त्याच्या खऱ्याखुऱ्या शारीरिक वयाच्या तुलनेत किती कमी किंवा जास्त विकसित झाली आहे, हे मोजणारी ही संज्ञा आल्फ्रेड बिने यांनी शोधली. आता विचार करा, एखादा 10 वर्षांचा मुलगा आहे, पण तो चक्क 12 वर्षांच्या मुलांसारखा विचार करतोय आणि तशा कठीण समस्या सोडवतोय. तर अशा वेळी त्याचं मानसिक वय हे 12 मानलं जातं. हाच आपल्या आयक्यू सूत्राचा मुख्य पाय आहे बरं का. आता बुद्धिगुणांक म्हणजेच आयक्यूकडे येऊया. हे अचूक सूत्र विल्यम स्टर्न यांनी मांडलं. सूत्र अगदी सोपं आहे, मानसिक वय भागिले शारीरिक वय आणि त्याला गुणिले 100. आता इथे सर्वांनी लक्ष द्या, ही एक अत्यंत महत्त्वाची प्रो टिप आहे. हे जे 100 आहेत ना,
तिथेच सगळा खेळ आहे. परीक्षेमध्ये अनेकदा पर्यायांमध्ये तुम्हाला फसवण्यासाठी गुणिले 1000 दिलं जातं आणि तिथेच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. पण तुम्ही पक्क लक्षात ठेवायचंय की सूत्रात शेवटी गुणिले फक्त आणि फक्त 100च आहे. नो मिस्टेक हिअर. एकदा का आपण बुद्धिगुणांक काढला की त्याचं वर्गीकरण कसं होतं ते बघूया. ज्यांचा बुद्ध्यांक 70 पेक्षा कमी असतो त्यांना आपण अध्ययन अक्षम किंवा मतिमंद म्हणतो. जे 70 ते 80च्या दरम्यान असतात ते अल्पबुद्धी, 90 ते 110 वाले सामान्य बुद्धिमत्तेचे, आणि ज्यांचा IQ 140 पेक्षा जास्त असतो ना त्यांना आपण प्रज्ञावान बालक म्हणतो. हे वर्गीकरण तुमच्या डोळ्यांसमोर अगदी चार्टसारखं फिट बसून घ्या, म्हणजे परीक्षेच्या वेळी तुम्हाला ते चटकन आठवेल. आता विभाग 4, प्रत्यक्ष बुद्धिमत्ता मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या बुद्धिमापन चाचण्या. पहिल्या महायुद्धाची वेळ आठवा. तेव्हा सैनिकांच्या निवडीसाठी या 2 अत्यंत महत्त्वाच्या चाचण्या विकसित केल्या गेल्या होत्या. आर्मी अल्फा टेस्ट ही एक सामूहिक आणि भाषिक चाचणी होती. म्हणजे काय, तर ती पूर्णपणे भाषेवर आधारित होती. याउलट आर्मी बीटा टेस्ट ही सामूहिक आणि अभाषिक चाचणी होती. आता हा भाषिक आणि अभाषिकमधला जो फरक आहे ना, तो TETमध्ये खूपदा विचारला गेलाय, त्यामुळे तो तुमच्या नोट्समध्ये नक्की हायलाईट करून ठेवा. आता आपल्या भारतीय संदर्भातली एक अतिशय फेमस टेस्ट पाहूया. ती म्हणजे भाटिया बॅटरी चाचणी. ही पूर्णपणे एक अभाषिक किंवा कृती चाचणी आहे, म्हणजे इथे भाषेचा काहीच उपयोग नसतो. या चाचणीत काय करायचं असतं, तर ठोकळे जोडणे किंवा एखादं अर्धवट चित्र पूर्ण करणे यासारख्या प्रत्यक्ष कृती कराव्या लागतात. त्यामुळे केवळ कृती आणि हाताळणीवर आधारित ही एक अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची चाचणी मानली जाते. चला आता येऊया विभाग 5 कडे. इथे आपण बुद्धिमत्तेचा थोडा आधुनिक आणि व्यापक दृष्टिकोन पाहणार आहोत, म्हणजेच भावनिक आणि अमूर्त बुद्धिमत्ता. भावनिक बुद्धिमत्ता किंवा इमोशनल इंटेलिजन्स म्हटलं की डॅनियल गोलमन हे नाव डोळ्यासमोर यायलाच हवं. त्यांनी 1995 मध्ये पुस्तक लिहून ही संकल्पना जगभर लोकप्रिय केली. आता एका भावनिकदृष्ट्या बुद्धिमान व्यक्तीची लक्षणं काय असतात, तर स्वजाणीव असणं, म्हणजे स्वतःच्या भावना आणि चुका अचूक ओळखता येणं. दुसरं म्हणजे सहानुभूती, म्हणजे दुसऱ्याचं दुःख स्वतःच्या जागी राहून अनुभवणं. शिवाय नेहमी आशावादी राहणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उगाच दुसऱ्यांवर दोषारोप न करता स्वतःच्या कृतीची जबाबदारी स्वतः घेणं. आता अमूर्त बुद्धिमत्तेकडे पाहण्याचे 2 प्रमुख दृष्टिकोन आपण समजून घेऊया. अमूर्त बुद्धी म्हणजे काय, तर जे समोर दिसत नाहीये त्याचा कल्पनाशक्तीच्या जोरावर विचार करणं आणि नियोजन करणं. टर्मन यांनी बुद्धिमत्तेला प्रामुख्याने याच अमूर्त विचारांशी जोडलं आहे. पण दुसरीकडे वेक्सलर यांनी बुद्धिमत्तेला सहेतुक कृती आणि ध्येयाशी जोडलं आहे. म्हणजे तुम्ही विचार तर करताय, पण त्यातून काहीतरी कृती घडली पाहिजे. हे दोन्ही दृष्टिकोन परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत बरं का. आता एक अतिशय रंजक संकल्पना सांगते. अपसारी विचार म्हणजेच डायव्हर्जंट थिंकिंग. अपसारी विचार म्हणजे नेमकं काय असतं, तर एकाच समस्येवर अनेक नवनवीन उपाय शोधून काढण्याची क्षमता. उदाहरणार्थ, जर मी तुम्हाला एक वीट दिली तर त्या विटेचा उपयोग केवळ घर बांधण्यासाठी न करता इतर कोणकोणत्या क्रिएटिव्ह गोष्टींसाठी करता येईल याचा विचार करणं. हेच ते डायव्हर्जंट थिंकिंग. सर्जनशीलता आणि विचारांचा वेगाने प्रवाह येणं याचा हाच तर मुख्य आधार आहे. आता आजकाल सगळीकडे चर्चा असलेला विषय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता. तुम्हाला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल, पण 2018च्या TET परीक्षेत चक्क यावर प्रश्न आला होता. यंत्राद्वारे मानवी बुद्धीची प्रतिकृती निर्माण करणं म्हणजेच AI. आणि हो, आधुनिक काळामध्ये ना केवळ पुस्तकी ज्ञानाला महत्त्व उरलेलं नाहीये, तर जीवन कौशल्य म्हणजेच लाईफ स्किल्स आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची जी क्षमता ठेवता, हे सुद्धा बुद्धिमत्तेचे अत्यंत महत्त्वाचे घटक मानले जातात. चला आता आपण पोचलो आहोत शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, विभाग 6, उजळणी आणि महत्त्वाच्या टिप्स. आता जे काही आपण पाहिलं ते एका जलद उजळणीतून कायमचं लक्षात ठेवूया. या नावांच्या जोड्या आता डोक्यात एकदम फिट करा. मी नाव घेईन, तुम्ही संकल्पना आठवा. अल्फ्रेड बिने, बरोबर, बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक आणि मानसिक वय. विल्यम स्टर्न, IQचं अचूक सूत्र. हॉवर्ड गार्डनर, बहुआयामी बुद्धिमत्ता 1983. आणि डॅनियल गोलमन, भावनिक बुद्धिमत्ता 1995. हे सगळं तुमच्या अगदी तोंडपाठच असायला हवं. बघा विद्यार्थी मित्रांनो, यशाचा एक अत्यंत सोपा पण प्रभावी मंत्र सांगतो. TETमध्ये यश मिळवण्याची गुरुकिल्ली म्हणजे योग्य मानसशास्त्रज्ञ आणि त्यांची मुख्य संकल्पना यांची अचूक जोडी ओळखणे.
ही व्हिज्युअल मेमरी तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी सर्वाधिक उपयोगी पडेल आणि हमखास गुण मिळवून देईल याची मला खात्री आहे. जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जातोय. जर आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाप्रमाणे विचार करू शकतंय आणि नवनवीन गोष्टी शिकू शकतंय, तर भविष्यात मुलांची बुद्धिमत्ता मोजण्यासाठी आजच्या या पारंपरिक IQ चाचण्या खरोखरच पुरेशा ठरतील का? तुम्हाला काय वाटतं यावर नक्की विचार करा आणि तुमची उत्तरं खाली कमेंट्समध्ये मला सांगा. महा-TETच्या अशाच परिपूर्ण आणि दर्जेदार तयारीसाठी आपल्या स्टडी मास्टर मराठीला नक्की सबस्क्राईब करा. आजचा हा मास्टर क्लास तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि TETचा अभ्यास करणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे सत्र नक्की शेअर करा. आगामी परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सत्रात. धन्यवाद.